नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्याच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक आरोप समोर आलाय. एका पीडित महिलेने तपास अधिकारी CB हंडाळ यांनी आरोपींशी संगनमत करून तपासाची दिशा बदलल्याचा आरोप केलाय. एवढेच नव्हे तर आरोपींनी साक्षीदारांना धमकावल्याचा आणि पोलिसांकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरण निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा 27 जुलैपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं देण्यात आला आहे. पारनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात आर्थिक व्यवहार झाल्याचाही गंभीर आरोप पीडित महिलेने केला असून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. पीडित महिलेने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात विभागीय कारवाई करून तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावा, तसेच आरोपींना तातडीने अटक करावी, अन्यथा 27 जुलैपासून पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे आणि पीडित महिलेने दिला आहे. पारनेर पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 398 दिनांक 28/5/2026 रोजी दाखल केलेली आहे. परंतु त्या FIRच्या नुसार फक्त एक आरोपी अटक केलेला आहे आणि बाकीचे 2 आरोपी अद्यावत फरार आहेत. तर पारनेर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जे गुन्हे दाखल झालेले आहेत, संबंधित महिलेला वारंवार हेलपाटे मारून सुद्धा जाणीवपूर्वक अजून न्याय मिळालेला नाहीये. त्यामुळं अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने आज या ठिकाणी IG नाशिक परिक्षेत्र विभाग नाशिक येथे आलेले आहेत. तर आम्ही त्यांना लेखी निवेदन देणार आहोत. परंतु आज ज्या अशोक खराताच्या प्रकरणामुळं अनेक राज्यामध्ये अनेक प्रकरणं उघडकीस आले, परंतु पारनेर पोलीस स्टेशन येथे संबंधित जो प्रकार घडलेला आहे तर या प्रकारावर जाणीवपूर्वक त्या तपास अधिकारी हंडाळ म्हणून आहेत. तर या हंडाळ जे कर्मचारी आहेत हे जाणीवपूर्वक संबंधित आरोपीला मदत करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक तपासात दिरंगाई करून संबंधित पीडित महिलेला जाणीवपूर्वक न्याय दिलेला नाहीये. तर अशा कर्मचाऱ्यांनी अशा पीडिताला, जो आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा तालुका आहे आणि काही अंतरावर पारनेर पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच राळेगण सिद्धी हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं गाव आहे. आणि जर अशा समाजसेवकांच्या जर तालुक्यातील पीडितांना न्याय मिळत नसेल तर संपूर्ण राज्यामध्ये काय परिस्थिती असेल आज ह्या तक्रारीच्या आणि या गुन्ह्याच्या याच्यातून दिसून येतंय. तर अशा बेजबाबदार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर अशा महिलांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही, जर रक्षकच जर भक्षक होत असेल तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? म्हणून आज आम्ही न्याय मागण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर आणि जे आज नाशिक परिक्षेत्राचे IG साहेब आले यांना भेटून हे निवेदन देणारच आहोत. परंतु संबंधित तक्रारीवर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून संबंधित आरोपी जर 8 दिवसामध्ये त्याला जर अटक नाही केली तर अन्याय निवारण सेवा समिती, पीडितग्रस्त महिला आणि संबंधित अनेक सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने 27/7/26 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाला समोर बेमुदत जन आंदोलन करण्यात आली. जोपर्यंत संबंधित आरोपी अटक करून संबंधित कर्मचारी गुन्हा कारवाई होत नाही तोपर्यंत हे जन आंदोलन बेमुदत चालू राहील. धन्यवाद. माझा मुलगा अनिकेत शिवाजी हा मतिमंद होता. त्याच्या उपचारासाठी मी त्या बाबांकडे, ढोंगे बाबाकडे जात होते. त्यांनी 5 ते 6 लाख रुपये तिघा मिळून घेतले आणि ते म्हणले तुमचा मुलगा हा नीट होईल. त्यासाठी ते म्हणले उपचारासाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च लागल. त्यासाठी त्यांनी पैसा घेतला. ज्या टायमाला माझ्या लक्षात आलं त्या टायमाला मी पोलीस स्टेशनमध्ये गेले. ते पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी केस घेतली. त्या केस मधले 2 आरोपी फरार झालेले आहे. मला याच्यावरती न्याय भेटावा आणि माझा पैसा हा फायनान्सचा आहे, कर्ज त्यांनी मला पैसा बी माग द्यावा. मतिमंद मुलगा आहे माझा, त्यासाठी ते म्हणले त्याला ते तीर्थ द्यायचे प्यायला रंगाचं. ते म्हणले नीट होईन तुमचा मुलगा बोलायला लागल. त्यासाठी त्यांनी पैसा घेतला. 6 ते 7 लाख रुपये घेतले. माझी मागणी आहे मला न्याय भेटावा आणि माझा पैसा त्यांनी द्यावा सगळा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.